हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सकाळी सकाळी सुंदर अशी स्वामींची पूजा, छान असं सकाळचं घरातलं वातावरण. आंघोळ झाली की पहिले स्वामींचं दर्शन घ्यायला येत असते, त्यामुळे दिवस पण खूप चांगला जातो. आणि माझ्या आंघोळीच्या अगोदर स्वामींची पूजा होते. माझं घर झाडेपर्यंत, अंगण झाडेपर्यंत बराचसा उशीर होतो मला. आणि हे काय करतात, मग माझं हे सगळं आवरीपर्यंत त्यांची आंघोळ पण होते आणि स्वामींची पूजा पण होते. त्यामुळे रोज नित्यनेमाने त्यांची माझ्या अगोदर आंघोळ होते आणि स्वामींची पूजासुद्धा होते. त्यानंतर स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं, घरामध्ये चहा ठेवला आणि आता आले बागेला पाणी द्यायला. कारण कोवळं ऊन आहे तोपर्यंत बागेतल्या झाडांना पाणी द्यायचं, कारण हल्ली आता 8 जरी वाजले तर खूप कडक ऊन पडतं. त्यामुळे 10च्या आत म्हणायला नको तर 8च्या आतच झाडांना पाणी देणं गरजेचं आहे. तर आता सध्या काय झालं आहे, फुलांना भरपूर म्हणजे झाडांना भरपूर कळ्या येतात, पण त्या कळ्या पिवळ्या पडून छोट्या छोट्या आहेत तोपर्यंत जगळून चालल्या. त्यामुळे 2 टाईम पाणी देते झाडांना. पण तरी पण आपल्या बागेतली फुलं मात्र कमीच झालेत बरं का. असं आता थोड्या दिवसांनी पाऊस सुरुवात झाल्यानंतर परत ही बाग इतकी बघायला आवडेल ना, खूप हिरवीगार आणि टवटवीत दिसेल आणि फुलांनी तर गच्च भरलेली असेल. पण आता सध्या जपलेली आहे उन्हाळ्यामुळे मी. तर आपलं ब्रह्मकमळ तर बघू शकता, इकडे माझ्या पाठीमागे जे मोठं दिसतंय ना, तर हे ब्रह्मकमळ खूप छान आले. आता ह्या वर्षी त्याला नक्की फुलं लागणार बघा. तर काल मी माहेरी गेले होते, तिथला एक छोटासा व्हिडिओ टाकला. बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या, काय जण म्हणले ताई तुम्ही आईला दाखवलं नाही. पण तसं शूट करायलाच मिळालं नाही. मी ज्यावेळेस शूट करत होते त्यावेळेस आई बाहेर गेली होती, सिमेंट कमी पडलं म्हणून सिमेंट आणायला. त्यामुळे असं काहीसं झालं आणि मग मी जास्त वेळ नव्हती, त्यामुळे आम्ही जेवण वगैरे केलं, थोड्या वेळ बसले आणि त्यानंतर लगेच निघाली. बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या, खूप काही छान छान कमेंट केल्या. बऱ्याच ताईंनी असं सांगितलं, तुमचं गावसुद्धा खूप चांगलं आहे ताई, तुमचं माहेरचं खूप चांगलं आहे, सगळं चांगलं होतं, पण काय करणार. खूप म्हणजे काही गोष्टी अशा असतात न सांगण्यासारख्या असतात. आणि कसं असतं, सांगून तरी काय उपयोग आणि सांगितलं तरी पण काय उपयोग आणि नाही सांगून तरी काय उपयोग, असं आहे कधी कधी असं आपल्याच मनाला. पण कधी कधी एकटं बसलं ना की असं वाटतं खूप म्हणजे खूप आपल्यालाच नशिबात ह्या सगळ्या गोष्टी का. सगळं तर देवाने चांगलं केलेलं होतं. मग तेवढा एक भाऊ होता, तर तो जरी ठेवला असता, वडील गेले होते ते होते, पण तो जर एक ठेवला असता तर मग आमच्या पण आयुष्यात आनंद आला असता आणि आम्हीसुद्धा अशी माहेरला दुसऱ्या मुलींसारखं जाऊ शकलो असतो. कसं असतं बघा, वडील जरी गेले तरी आई होती, भाऊ भाऊजाई हे सगळं झालं असतं आणि छान वाटलं असतं असं वाटतं कधी कधी. मग काय काय गोष्टी नशिबात नसतात. आणि कोणाला बघा, कोणाला आई आहे तर कोणाला आई नाही, तर कोणाला वडील नाही, तर कोणाला भाऊ नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टीची उणीव आहेच. असं सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. देवावर पण सगळ्या गोष्टी हे करून सोडायच्या. ज्या गोष्टी काय म्हणतात ते देवाच्याच हातात असतात, आपल्या काही हातात नसतं. आपण हे मनुष्य शेवटी नशिबाच्या गोष्टी आहेत असं म्हणायचं आणि रोजचा दिवस पुढे चालायचा आणि ढकलायचा. तर फक्त माझ्या आयुष्यात मी नेहमी म्हणते की सगळा आनंद दिला, पण तेवढ्या 2 गोष्टी हिरावून घेतल्या असं वाटतं. आणि ही गोष्ट आता आमच्यासाठी तितकीच खरी पण आहे. जोपर्यंत आई आहे तोपर्यंतच माहेर आहे, त्यानंतर आमचं माहेर हे पूर्ण बंद होणार. कारण कसं आहे, आईच नाही आता, बाकीचं तर नाहीच नाही, पण आई आहे तोपर्यंतच मग जायचं राहायचं. म्हणून तर म्हणलं ना की आईचं घर बांधायला चालू आहे. आता हक्काचं आईचं घर होईल. आई आहे तोपर्यंत 2 रात्र राहता येईल, अशा हिशोबाने आम्ही ते घर बांधले. आता नाहीतर आई काही जास्तकडं माझ्याकडं असते किंवा बारक्या बहिणीकडं असते, पण गावालासुद्धा हक्काचं घर असावं आपल्या आईचं. आणि कधीतरी आम्हालासुद्धा 2 रात्र तिकडं जाता यावं यासाठी घर बांधले. तर असो, घराची वास्तुशांती आता छोटी मोठी आम्ही पूजा घालणार आहे. मोठी काय पूजा वगैरे करणार नाही, पण ज्यावेळेस करणार आहे ना तर त्यावेळेस मग मी मोठा व्हिडिओ शेअर करेल. बऱ्याच जणांना पाहायचं होतं, पण मी कसं गेले आणि लगेच शूट वगैरे काही केलं नाही, थोडा वेळ थांबले आणि मग मी माघारी आले. पण ज्यावेळेस मी पूजेला जाईल ना त्यावेळेस मी 2-3 दिवस राहणार आहे. त्यावेळेस समर्थ पण येईल, माझे बहिणीचे मुलं पण येतील, माझ्या मावशी मामे कोण कोण आहेत ती येतील. त्यावेळेस मग तुम्हाला सगळे शेअर करेल मी मोठ्या व्हिडिओमध्ये, आणि त्यावेळेस मात्र मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. तर इकडे छान असे सकाळी मस्त अशी बागेतली जेवढी तेवढी थोडीशी फुलं मिळाली ना तेवढी आणून सुंदर अशी देवपूजा करून घेतली. हल्ली आता लवकर उठण्यात येतं, त्यामुळे सगळी कामं पटापटा उन्हाळ्यामुळे होतात. 10च्या आत सगळी कामं होतात.
ज्यावेळेस मी शॉर्ट व्हिडिओ बनवते तर त्यावेळेस बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येतात शॉर्ट व्हिडिओवरती की ताई तुम्ही मोठे व्हिडिओ पण बनवत जावा, आम्हाला तुमचं रुटीन, आम्हाला तुमचे सकाळचे व्हिडिओ पाहायला खूप आवडतात, तुमचे मोठे व्हिडिओसुद्धा खूप चांगले असतात, अशा कमेंट येतात. त्यामुळे परत असं वाटतं की बनवावे मोठे व्हिडिओ तुमच्यासाठी. पण बऱ्याच वेळा असं होतं की मी मोठे व्हिडिओ पण टाकते, पण ज्या ताई आहेत ना मोठे व्हिडिओ टाका म्हणून ज्या कमेंट करतात ना, तर त्या ताईची सुद्धा त्या व्हिडिओला कमेंट नसते. मग असं वाटतं की मग शॉर्ट व्हिडिओच आवडतात, मग शॉर्टच टाकते, असं होतं. पण मोठे व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडतात पाहायला तर तुम्ही त्या व्हिडिओला कमेंट करत जावा आणि लाईक करत जावा. आणि जिथं आपला हाईप म्हणून पॉईंट येतो ना, लाईक केल्यानंतर तो हाईप पॉईंट द्यायला विसरत जाऊ नका. म्हणजे काय होतं की हाईप पॉईंट दिला तर आणखीन मग पुढच्या व्यक्तीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचतो. तर त्यामुळे तुम्ही तो हाईप पॉईंट लाईक दिल्यानंतर हाईप पॉईंट द्यायला विसरू नका आणि कमेंट छोटीशी करत जावा. तुमच्या कमेंटने मला आणखीन व्हिडिओ बनवण्याची उत्सुकता येते आणि मला डिमोटिवेट होत नाही. एखादी जरा कमेंट नाही आली तर मग मला असं डिमोटिवेट होतं. मला असं वाटतं की नाहीत मग माझे शॉर्ट व्हिडिओज तुम्हाला आवडतात तर तेच टाकत जाईल. पण तुमची रिक्वेस्ट असते मोठे व्हिडिओ बनवा म्हणून परत मी बनवते, तर असं होतं. तर तुमच्या एका कमेंटची आशा आहे, अपेक्षा आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच एक कमेंट करत जावा, लाईक करत जावा आणि हाईप पॉईंट द्यायला विसरत जाऊ नका. आणि आता मी प्रयत्न करत जाईल फिक्स टाईम पण ठेवल, मोठ्या व्हिडिओचा पण फिक्स टायमिंग ठेवल आणि आपला दुपारचा 2:30चा टायमिंग जो आहे तो शॉर्ट व्हिडिओचा ठेवेल. म्हणजे जो आपला 3 मिनिटाचा मिनी ब्लॉग जो आहे तो 2:30लाच पडेल. पण आजपासून थोडंसं चेंज, म्हणजे मोठा व्हिडिओ बनवला तर मग मी त्याचा टायमिंग सेपरेट ठेवेल. आता आजचे दिवस तुम्हाला हा व्हिडिओ 2:30लाच पाहायला मिळेल, कारण दुसरा व्हिडिओच नव्हता. मग म्हटलं लॉंग व्हिडिओ टाकून देऊया आपलं त्या टायमिंगला. आता करते मी मटकीची उसळ. तर काय होतं, बऱ्याच वेळा नाश्त्याला आमच्याकडे मटकीची उसळ केली जाते. मटकीची उसळ कसं पौष्टिक पण असते आणि पोटभरीचा नाश्ता होतो. पोहे उपीट करण्यापेक्षा बऱ्याच वेळा कडधान्याचा नाश्ता केलेला खूप चांगला असतो, हेल्दी असतो. जर सकाळी नाश्ता केला, चपाती भाजी खाऊन गेले तर दुपारी डायरेक्ट हे 2 वाजता जेवतात. आणि जर नाश्ता केला तर असा चांगला नाश्ता करायचा की दुपारी 2 वाजेपर्यंत भूक नाही लागली पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, लवकर भूक लागते, मग पोट भरलेलं नसतं, मग जेवायला तर 2 वाजल्याशिवाय टाईम मिळत नाही, असं होतं. त्यामुळे मग मी नेहमी काय करत असते, असा चांगला नाश्ता करत असते, जेणेकरून पोट पण भरलेलं राहील आणि भूक पण लागणार नाही आणि हेल्दी पण असेल. तर मटकीची उसळ अगदी साध्या सिंपल पद्धतीनं बनवते, पण अशी जर बनवली तर खाऊ पण वाटते. कांदा आणि मिरचीचे तुकडे त्याच्यात टाकलेले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता टाकायचा आणि मटकीची उसळ बनवायची, हळद थोडीशी, चवीपुरतं मीठ टाकून. तर इकडे मोड आलेली मटकी ना, बऱ्याच वेळा मी विकत नाही आणत, आपल्या घरीच घालत असते. पण ह्यावेळेस त्यांनी आणली होती विकतची मटकी, तर चला म्हटलं आज तीच करूया. तर तुम्हाला जवळनं दाखवते. मस्त अशी विकतच्या मटकीलासुद्धा चांगले मोड येतात, पण ती 2 दिवस आधी भिजवलेली असते. आपली घरची कशी ताजी ताजी असते. तर ही आणली की मग फ्रीजमध्ये ठेवतो आपण एखाद दिवस, पण त्यामुळे थोडीशी पुढं जाते, त्यामुळे जरा जास्तच कोंब येतात. तर आता छान असा कांदा वगैरे भाजला आहे, मिरची तळायला टाकली आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर, आणि वरून थोडीशी कोथिंबीर कच्ची पण टाकत असते, मग सगळीच तेलात टाकत नाही. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून मस्त अशी मटकीची उसळ बनवली. सकाळी नाश्ता ह्यांचा असं काहीच हेल्दी खाल्ले की आता सध्या त्यांचं ते म्हणजे ड्रायफ्रूटची लाडूची मी जी ही करून ठेवत असते ना, तर ती संपली आता. त्यामुळे आता हे नाश्त्याचं चालू आहे ना. तर सकाळी काय करतात, ते 1 वाटीभर दुधामध्ये ते काजू, बदाम, मनुके आणि खजूर ह्याची सगळीची पावडर करून ठेवते मी. पावडर म्हणजे भरपूर असं एक, म्हणजे लाडू बनवायच्या ऐवजी ते तुपात भाजून मी मिक्सरला फिरवून तसंच डबा भरून ठेवते. तर ते 4-5 मोठे चमचे पोहे खाण्याचे ते त्या दुधात भिजवतात आणि सकाळी सकाळी त्याचा नाश्ता असतो. तर त्याने तर भरपूर असं 2 वाजेपर्यंत दम निघतो आणि डाएटसाठी सुद्धा चांगलं आहे ते. म्हणजे भूक लागत नाही. सारखं सारखं माणूस खात राहिलं ना तर वजन पण वाढतं आणि शरीराला पण चांगलं नसतं. त्यामुळे ते त्यांचं ठरलेलं टायमिंग असतं. सकाळी ह्या टायमाला नाश्ता करायचा, दुपारी 2ला जेवण करायचं आणि संध्याकाळी 7:30 पावणे 8ला जेवायचं. तर असं हिशोबाने त्यांचं जेवण ठरलेलं असतं. त्यामुळेच मी ते नाश्ता असा करतात काहीतरी की हेल्दी पण असला पाहिजे, त्याने वजन नाही वाढलं पाहिजे आणि भूक पण थांबली पाहिजे. तर इकडे त्यांना बोलत बोलतच ते तिकडं बाहेर बसले होते, त्यांना बोलत बोलतच इकडे मी मटकीची उसळ वगैरे करून घेतली. आता आणखीन मला बाकीचा स्वयंपाक पण करायचा आहे, पण चला म्हटलं आज मटकीची उसळ अगोदर करून घेऊया. पीठ वगैरे मळून ठेवले, भाजीची पण तयारी सगळी झाली.
चहा वगैरे मी आंघोळ करायला ज्यावेळेस आंघोळ करून आले होते त्यावेळेस ठेवला होता, पण चहा करून उकळून ठेवला होता, काळा चहा करून. कारण त्यानंतर मी झाडाला पाणी दिलं, दारामध्ये रांगोळी वगैरे घातली, वरती मोटर लावली आणि त्यानंतर मग म्हटलं आता चहामध्ये मटकीची उसळ त्यांना नाश्त्याला दिली आणि म्हटलं आता चहा करून घेऊया. कारण काय होतं, चहामध्ये जर दूध ओतून ठेवलं तर चहानंतर काळा पडतो. त्यामुळे मी काय करत असते, नेहमी कोरा चहा करून ठेवते आणि ज्यावेळेस मला प्यायचं आहे ना, बऱ्यापैकी माझ्या हाताखालची कामं उरकली की त्यावेळेस मग मी निवांत बसून चहा पित असते. आता चहा शोधत होते तोपर्यंत अचानक वरनं टाकी भरलेला आवाज आला, म्हणून मी पळत ते तिथंच ठेवलं आणि पळत मोटर बंद करायला गेले. कारण मग मी झाडांना पाणी दिलं होतं ना, तर त्याच वेळेस मी वरती पाईप टाकून आले होते, मोटर जोडून आले होते, म्हणजे वरच्या कॉकला चालू करून. त्यानंतर हे चालले होते कामावरती आणि माझ्या गाडीचं पेट्रोल टाकायचं होतं. मी त्यांना सांगितलं होतं काल पेट्रोल टाका म्हणून, तर त्यांनी घरीच आणलं होतं बॉटल भरून पेट्रोल. तर माझ्या गाडीत पेट्रोल टाकत होते, पण त्यांना ते लॉकच निघत नव्हतं आणि मला पण तेवढी ताकद नव्हती की ते लॉक निघालं असं. नंतर समर्थला फोन केला, त्याला विचारलं अरे हे लॉक कसं काढायचं आहे. त्यानंतर त्यांनी लॉक काढायचं सांगितलं फोनवरती, मग त्या गाडीत उघडून पेट्रोल टाकलं. ह्याला मिक्सरचं आपलं भांडं रिपेअर झालं असतं. निघताय ना आजच्या दिवस. चालू केली आहे का गाडी तुम्ही? सौरभला फोन करा की. बुलेट चालवणाऱ्या माणसाला माझी गाडी येत नसती. स्पेशल गाडी तुमची. हा खरं आहे की. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि ही कोटी जी आहे ना ती आणली होती, तर ती तुम्हाला दाखवते ते ह्याचे सिस्टीम कशी आहे, पण मला ते निघलंच नाही. त्यामुळे त्याचे पप्पा आल्यानंतरच खोलतील म्हणून मी पण ते ठेवून दिलं. कारण मला दाखवायची होती ती तुम्हाला, पण ती उघडताच आली नाही मला. आणि त्याला दोन्ही साईडनं असं लॉक आहे, तर ते लॉक उघडून वरून धान्य टाकायचं आणि खालून काढायचं असं काहीतरी आहे.